माथेरान महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण. असे म्हणतात, माथेरानचा शोध 1850 मध्ये ब्रिटिश अधिकारी मॅलेट याने लावला. मुंबईचे तत्कालीन राज्यपाल लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून याचा पाया रचला. या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांनी घरे बांधून ही जागा अस्तित्वात आणली. पण माथेरानचा जन्म होण्याच्या आधीच एक गोष्ट या ठिकाणी अस्तित्वात होती, ती म्हणजे महाराष्ट्राचे वैभव, शौर्याचे प्रतीक, पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असणारा विकटगड अर्थात पेबचा किल्ला. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या हिस्टॉरिकल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आजचा आपला ट्रेक होणार आहे, आपण जाणार आहोत माथेरान जवळील पेब किल्ल्यावर. तर आता मी कानशेत जवळील घाटात उभा आहे, तुम्ही बघू शकताय. आणि या ठिकाणी पावसाला सुरुवात चालू झालेली आहे मावळ भागात. तर माझ्यासोबत आज आहे स्वप्नील भाऊ, यस, की जो आपला नेहमीचा ट्रेक पार्टनर आहे. 15 ऑगस्टचे निमित्त साधून विकटगड सर करण्याचे ठरवले. सोबत नेहमीचा उत्साही ट्रेक पार्टनर स्वप्नील होताच. पुण्याहून सकाळी 6 वाजता आम्ही निघालो. पुणे, लोणावळा, खंडाळा, कर्जत, नेरळ असा आजचा आमचा मार्ग होता. आकाशाला भिडलेले उत्तुंग कड्यावर कोसळणारा मुसळधार पाऊस, शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिंच्यावर हळूवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी आणि त्यातून वळण घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता. पावसाळ्यात घाटात फिरायला जायचं म्हणजे निसर्गाची ही उधळण पाहायला मिळतेच. अशाच निसर्ग सुंदर घाटाची ही माहिती पावसात एकदा तरी या घाटाची सहल करायला हरकत नाही. आता लोणावळा सोडून आपण लोणावळा आणि खंडाळा सोडून आपण पुढे आलेलो आहोत या अमृतांजन ब्रिजवर. त्या ठिकाणी हा खालून मेगा हायवे जातोय आणि वरतून आपला ओल्ड मुंबई पुणे हायवे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये पहिला या ठिकाणी पहिला ब्रिटिशकालीन पूल होता अमृतांजन. तो गेल्या वर्षी सुरून लावून पाडला, कारण थोडंसं ट्रॅफिकला प्रॉब्लेम करत होता, खाली ट्रॅफिक जॅम होत होता ब्रिजमुळं. अतिशय सुंदर असा ब्रिज तो पाडला आहे आणि आता हा आधुनिक ब्रिज ठेवला आहे या ठिकाणी. झालेला आहे या ठिकाणी रात्री. तर अशा रिस्क आहेत या ठिकाणी सगळ्या. वरती जातोय हायवे. या ठिकाणी मोठ्या वाहनाला हा घाट करण्यासाठी अवघड आहे, पण स्टेअरवरच गाड्या करतात या ठिकाणी, ट्रक असो किंवा हेवी कुठले व्हेकल असले तरी. कर्जत या ठिकाणून हा हायवे पुढे मुंबईला जातो. आपल्या ठिकाणी लेफ्टला जायचं. आता हायवे सोडण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणून 17 किलोमीटर माथेरान आहे. हा कर्जत कल्याण महामार्ग आहे. पुढे हा बदलापूरहून कल्याणला जातो. त्या कर्जत हे रायगड जिल्ह्यातील एक शहर आहे. कर्जतपासून पुढे गेल्यानंतर आधी माथेरान लागतं, त्यानंतर बदलापूर आणि मग कल्याण आणि मुंबई असं. या ठिकाणी मला जाताना अतिशय जुनी आठवण या ठिकाणी माझी जागी झालेली आहे. हा छोटा रेल्वेचा पूल आजही या ठिकाणी आहे. माथेरानला जाताना हा लागतो या ठिकाणी.
आजही या ठिकाणी असं आवर्जून थांबलो या ठिकाणी हा शूट करण्यासाठी. पहिले पूर्वी ब्रिटिशकालीन जी काय रेल्वे जात होती त्या छोट्या ट्रॅकहून जात असत. आता दिवस बदलले, जग बदललं, पण आठवणी मात्र आपल्या मनात तशाच आहेत त्याच्याबद्दल. गडावर जाण्यासाठी मुख्यतः 2 वाटा आहेत. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर नेरळ मार्गे कोमलवाडीत यावे. इथून टॉवरच्या वाटेने वरती जाता येते. साधारणतः ट्रेकिंग करून या ठिकाणाहून 3 तासात गडावर जाता येते. कोमलवाडीला आम्ही जायचा प्लॅन कॅन्सल केलाय. आपल्याला रेल्वे ट्रॅकच्या मार्गाने जायचं आहे ट्रेकिंग करत, कारण इथून 3.5 तास लागतात आणि आपल्याला हा टॉवरचा मार्गही माहिती नाही कसा आहे. आम्ही सोपा म्हणून दुसरा मार्ग निवडला. कोमलवाडी गावातून परत नेरळला येऊन माथेरान हिल स्टेशनचा घाट चढायला सुरुवात केली. संपूर्ण माथेरानचा परिसर विपुल वृक्षांनी सजलेला आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. बेहडा, हिरडा, खैर, जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती इथे आहेत. माथेरानला इंग्रजांनी वसवले म्हणून येथील बहुतेक नावं इंग्रजीत आहेत. पॅनोरमा पॉइंट, अलेक्झांडर, हर्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल स्टेशन असे अनेक नावे. माथेरानचे रेल्वेचा छोटा ट्रॅक, छोटी रेल्वे. तर पेप किल्ल्याला जायचं असेल तर आपण आता 7 नंबर गेटला उभं. ह्याच्या खालचं जे गेट आहे त्या गेटला आपल्याला आता जावं लागणार आहे. कसं वाटतं हा प्रवास तुला? मी पण माथेरानला आज पहिल्यांदाच आलेलो आहे, पण एवढं धुकं आणि एवढा पाऊस असेल असं अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे या ठिकाणी. मित्रांनो, जर तुम्हाला पेप किल्ल्याला माथेरानहून जायचं असेल आणि तुमच्याकडे स्वतःची गाडी नसेल आणि तुम्ही टॅक्सीने येत असाल तर बरेच टॅक्सी ड्रायव्हर तुम्हाला 5 किंवा 6 नंबर गेटवर सोडतील. तर ते 5 किंवा 6 नंबर गेट हे पेप किल्ल्यावरती जात नाही, तर 9 नंबरचे गेट हे पेप किल्ल्यावरती जाते. हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्हाला 5 किंवा 6 नंबर गेटवरती सोडलं तर बाकीचं 9 नंबर गेटपर्यंतचा प्रवास तुम्हाला हा पायी करावा लागेल. मिल भाई, थैंक यू. जबरदस्त गरमागरम चाय. कड्यावरचं गणपती. चला काकू. विकटगड म्हणजे पेप फोर्टचा ट्रेक सुरुवात झालेला आहे. फायनली 5-7 गेट फिरता फिरता आमच्या आता 9व्या गेटला येते आपल्याला. 9व्या गेटपासून तुम्हाला पेप किल्ल्यासाठी जाण्यासाठी या ठिकाणी पार्किंग बी आहे आणि काय नाश्ता वगैरे करायचा असेल तर सोय पण आहे या ठिकाणी. तर 9 नंबर गेट नेहमी लक्षात ठेवा. 9 नंबर गेटनं आपल्याला पेप किल्ल्यावरती जाण्यासाठी हा रेल्वे ट्रॅकनं जायचं. या ठिकाणी मोठी दरड्या रेल्वे ट्रॅकवर कोसळलेली आहे आणि रेल्वे ट्रॅकचं अस्तित्वच मिटलेलं आहे. तर आपल्याला तिकडून साईडनं वाट काढत वरती जावं लागणार आहे. चल, सध्या आम्ही दोघंच आहोत ट्रेकिंगसाठी आलेलो या ठिकाणी. अजून तरी कोण दुसरे ग्रुप दिसत नाही आहेत.
पाऊस पडत आहे या ठिकाणी आणि पाऊस पडत असल्यामुळे बाकी काही करताच येत नाही, फक्त गोप्रो बाहेर ठेवला आहे, बाकी सगळं फोन वगैरे आतमध्ये आहे आणि खालच्या साईडला दरी आहे त्या ठिकाणी अशी दरड कोसळते आहे काही ढासळ्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी. जरा जपूनच यावं या ठिकाणी आल्यानंतर बऱ्यापैकी. तर ठिकठिकाणी या पेब किल्ल्यावर जाताना रेल्वे ट्रॅकपाशी अशा दरड कोसळलेल्या आहेत, कारण हा या ठिकाणी सतत 24 तास पाऊस असतो पावसाळ्यात आणि या रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे तिथले डोंगरातली माती लूज होते आणि लँडस्लायडिंग सारखे प्रकार या ठिकाणी जास्त प्रमाणात घडतात. या ठिकाणी 144 न्यूटन मीटर असं लिहिलेलं आहे. तर या ठिकाणून जी काही ट्रेन जाते ना तिच्या व्हीलला लागणारा तो टॉर्क 146 न्यूटन मीटर इतका पाहिजे हे त्या पायलटला किंवा इंजिनचा ड्रायव्हरसाठी गाईडलाईन आहे ते. त्याने 146 न्यूटन मीटर टॉर्कच्या त्याच्यावर इंजिन बूस्ट करायचं आणि ट्रेनला वरती घेऊन जायचं आहे अशी गाईडलाईन आहे या ठिकाणी. काहीच दिसत नाही सध्या. हा काही दिसत नाही या ठिकाणी, ट्रेक दिसतोय तेवढा 10 मीटर पर्यंत ट्रेक दिसतोय, त्याच्यानंतर पुढं अक्षरशः काहीच दिसत नाहीये. अंदाज घेत घेत चालावं लागतंय. कड्यावरचा गणपती दिसेल का नाही ते काय शक्यता कमीच आहे. बघू कड्यावरचा गणपती खिंडीतून पुढे. अरे दुसरी साईड अतिशय उत्कृष्ट नजारा आहे हा. म्हणजे पाठीमागे आपण तिथे खाली गेलो होतो पहिल्यांदा, त्या गावात पण आपल्याला ट्रेकिंग करता येतं. कोमलवाडी गाव नावाच्या गावात त्या ठिकाणी आपण ट्रेकिंग करण्याचा वर येऊ शकलो असतो, पण ते मार्ग न घेता आपण 2100 फूट उंचीचा पेब किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत डोंगर रांगेतील पेब किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पनवेलच्या ईशान्येला मुंबई पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला 3 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसाच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेब किल्ल्याचा विसर पडू देऊ नये. कुठे चाललायस तू? फिरायला. कोण कोण आले तुझ्यासोबत आज? इकडे बघ, आम्ही पुढे चालतो. कोण कोण आले तुझ्याबरोबर? आणि आणि अरे मोठ्याने बोल. अरे बर. या ठिकाणी कड्यावरचा गणपती बाप्पा आहे, पण धुक्यामुळे आता आपल्याला दिसत नाही. पाऊस पण आहे या ठिकाणी, थोडं क्लिअर व्हायची आपण वाट बघू आणि बघितल्याशिवाय जायचं नाही. पण गणपती बाप्पाला बघायचं. मिनी ट्रेन चालवणाऱ्या मोटरमॅनने माथेरानच्या खडकामध्ये 100 फुटी विशाल गणपती साकारला. श्रद्धा अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न. काहींना माणसामध्ये देव दिसतो, तर काहींना ओबडधोबड खडकातून मूर्ती घडवतात. कधी घरी विकत आणलेल्या टोमॅटो किंवा नारळाच्या आकाराचा गणपतीसारखा असल्यावर हलकासा का होईना मनात आनंद निर्माण होतो. नेरळ माथेरान दरम्यान मिनी ट्रेनचे इंजिन चालवणाऱ्या राजाराम खडे या माणसाला आसपासच्या खडकामध्ये गणपतीचा आकाराचा भास झाला आणि भक्तिभावातून त्यांनी साकारलेल्या कड्यावरचा गणपती आज माथेरानला येणाऱ्या सर्व पर्यटकांचं एक आकर्षण आहे. जरी काही झालं ना एवढं तरी ते या ठिकाणी आपल्याला आता खाली जायचं किल्ल्याला जाण्यासाठी. कड्यावरच्या गणपतीपासून वापस आल्यानंतर आणि असा सह्याद्रीचं हे रूप, वा 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 वा.
या ठिकाणी बघू शकता समोर हा प्रबळगड दिसतोय आणि हा कलावंतीन सुळका दोन्ही आपल्याला करता आलेले आहेत. ऐक ना, गणपती बाप्पाची मूर्तीची आवड हवेता येथे आल्यावरच समजते. येथील परिसर लहान असल्याने पूर्ण मूर्ती पाहणे कठीणच. आवड बाप्पाला घ्यायचं होतं. ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील आकाशात भिडणाऱ्या डोंगर रांगेत आपल्याला अनेक किल्ले पाहायला मिळतात. मलंगगड पासून सुरू होणाऱ्या या डोंगर रांगेत चंदेरी, प्रबळगड, इर्शारगड यासारखे उत्तम किल्ले पाहायला भेटतात. उभ्या तुटलेल्या दगडी कड्यावर पर्यटकाच्या सोयीसाठी लोखंडी शिडी लावलेली आहे. खूप जास्त पाऊस पडतो या ठिकाणी, वाटत नव्हतं. एक साईडला खाली मुंबई कोकण असल्यामुळे या ठिकाणी सतत पावसाचे संततधार या ठिकाणी पडत असतात. व्हॅली क्रॉसिंग केलं होतं आहे, जसं जुदनला, कलावंतीनला, तसंच ह्या पेफोर्टलाही व्हॅली क्रॉसिंग केलं जातं. या ठिकाणी रोप फिक्स केलेल्या वरती. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. पेप किल्ला आणि माथेरानच्या डोंगरामध्ये एक खिंड आहे. या भागातून गडाच्या दक्षिण बाजूचा बुरुज आपल्या नजरेस पडतो. खिंडीपासून 10 मिनिट चालत आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूस तुटलेल्या दगडाचा 30 ते 35 फुटाचा दगडी सुळका दिसतो. त्याखाली एक माहिती फलक दिसतो. ही गडावर जाणारी दक्षिण बाजूची वाट आहे. लोखंडी शिडीच्या साहाय्याने आपल्याला गडावर जावे लागते. किल्ल्यावर प्रवेश करताच आम्ही शिव मंदिराकडे निघालो. मंदिराशेजारी प्रचंड कातळात खोदलेली 3 ते 4 पाण्याची टाकी आहेत. मंदिरात शिवलिंग व ज्या देवीच्या नावाने या गडास ओळखले जाते त्या पेप देवीची भिंतीवर मूर्ती आहे. मंदिरासमोरून पनवेल शहरातील उंच बिल्डिंगी आपल्या दृष्टिक्षेपात येतात. तसेच गडाच्या पायथ्याहून वाहणारी पांढरी शुभ्र उल्हास नदी देखील आपले लक्ष वेधून घेते. गडावर एक आश्रम आहे. आश्रमाजवळील आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आणि रमणीय आहे. येथून पुढे आम्ही गडावरील सर्वोच्च ठिकाणाकडे निघालो. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूस रेलिंग लावण्यात आल्या आहेत.
मंदिरात एक मुखी दत्त व त्यांच्या पादुका आहेत. तसेच डाव्या बाजूस हनुमान तर उजव्या बाजूस गणपती बाप्पा आहेत. वा 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 वा, पाऊस चालू झालेला आहे. वरती आल्यानंतर हा किल्ल्याचा सगळ्यात टॉप भाग आहे. अतिशय जोरदार पाऊस चालू झाला आहे. आम्ही आता पहिले गोप्रो ठेव ना. काय खाली शंभू महादेवाचं मंदिर होतं. तसंच या किल्ल्यावरती वरी दत्तगुरूंचं मंदिर आहे, दत्तात्रेयांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण जवळ दर्शन घेणार आहोत आणि स्वप्नील दादा शूटिंग काढताय. हॅलो, खूपच सुंदर आहे. वरती आल्यानंतर जे तुम्हाला सौंदर्य बघायला भेटतं किल्ल्याचं ते अप्रतिम आहे, अप्रतिम. आपण थोड्या वेळ थांबू. हा टॉवरचा मार्ग मुक्तापूर या गावाकडून येतो. थोडा डिफिकल्ट आहे. प्रोफेशनल किंवा प्रॉपर ट्रेकर असेल तर या मार्गाने यावं, नाहीतर आपण सगळ्या किल्ल्याला यायचं असेल तर माथेरान मार्गे यावं. गडाच्या चौबाजूनी ताशुकडे असल्या कारणाने जास्त तटबंदी नाही. या गडाचा उपयोग शिवरायांनी धान्य कोठारासाठी केला होता असा ऐतिहासिक पुरावे व दाखले भेटतात. या ठिकाणी आपण बघा डोंगरावर आलोय. या साईडला माथेरानचा डोंगर हा, आणि ही जी तार दिसते ही व्हॅली क्रॉसिंगसाठी वापरली जाते. या ठिकाणी ही पाऊलवाट माथेरानच्या कड्यावरच्या गणपतीच्या साईडला जाते, या ठिकाणी आपण आलो होतो. नमस्कार मित्रांनो, मी गजाननचा मित्र स्वप्नील, आणि आपल्याला यावेळेस 2 मैत्रिणी भेटलेल्या आहेत आपल्या ट्रेकमध्ये, ज्या आपल्या नेक्स्ट ट्रेकला पण 100% जॉईन करणार असं म्हणताय. नाव सांगा. माझं नाव प्रणिती, माझं नाव धनश्री. बघा, थँक्यू. तर ह्यांच्यामुळे आपला ट्रेक अतिशय छान झालेला आहे. या मुंबईच्याच आहेत. तुमच्यामुळे चांगलं झालं. हा, तुम्ही होते, तुम्ही चांगलं गाईड केलं म्हणून आम्ही एवढं सेफ फोर्ट पूर्ण पार करू शकलो. रिटर्न आलो आम्ही. असंच सह्याद्रीमध्ये आमच्याशी जोडून राहा. असंच आमच्यासोबत ट्रेकिंगला कधी चान्स भेटला तर येत राहा. नक्की नक्की फॉलो करा इंस्टाग्राम. सो दोघी तरी थँक्यू. परत आपण भेटू सह्याद्रीमध्ये. ओके. चालेल.